श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुख, शांती आणि समृद्धीसाठी वास्तू उपाय. नंबर 1. गहू शक्यतो शनिवारीच दळून आणावे. गहू दळून आणताना गव्हामध्ये मूठभर काळे हरभरे अवश्य मिसळावेत. त्यामुळे घरात धनधान्य कमी पडत नाही. नंबर 2. एखाद्या शुभमुहूर्तावर काळे हळकुंड प्राप्त करून ते आपल्या घरात, दुकानात, पैसे ठेवण्याच्या ठिकाणी सुरक्षित ठेवावे. त्यामुळे धनलाभ होतो. पुढे जाण्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नंबर 3. घरात तुळशीचे रोपटे नक्की असावे. दररोज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावावा. याने घरात सुख समृद्धी सदैव राहते. नंबर 4. एखाद्या फकीराला गूळ आणि चणे दान करावे. यामुळे सौभाग्य वृद्धिंगत होते. नंबर 5. घरात सुख, शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर नित्यनेमाने सकाळी तोंड धुवून थोडासा मध चाखावा आणि अंघोळ झाल्यानंतर सूर्याला तांब्याच्या लोट्यात पाणी, गूळ हे टाकून अर्घ्य द्यावे. नंबर 6. वयाने व नात्याने ज्येष्ठ व्यक्तींचा नेहमी सन्मान करावा. त्यांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने सुख, समृद्धी व यश मिळते. नंबर 7. कोणत्याही शुभकार्यासाठी किंवा पैशासंबंधीच्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जाण्यापूर्वी दही साखर खाऊनच घराबाहेर पडावे. दही साखर नसेल तर काही ना काही गोड पदार्थ अवश्य खावा. नंबर 8. अशोक, पिंपळ, वड, आंबा, डाळिंब, गुल हे पवित्र वृक्ष आहेत. एखाद्या शुभ मुहूर्तावर या वृक्षांच्या फांद्या घरी आणून ठेवाव्यात. घरात बरकत येते. नंबर 9. माकडांना हरभरे किंवा फळे खाऊ घालावीत. सोबतच दररोज घरात हनुमान चालीसा, संकटमोचन, हनुमानष्टक, हनुमान बाहू इत्यादींचे पाठ करावेत. हनुमान प्रसन्न होतात आणि साधकांच्या मनातील तमाम इच्छा पूर्ण करतात. नंबर 10. सुदैवाने एकाक्षी नारळ प्राप्त झाल्यास तो देवघरात ठेवावा. एकाक्षी नारळ मिळणे भाग्यकारक असते. नंबर 11. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा 11 वेळा जप करावा. घरात सदैव सुख नांदते. नंबर 12. तिजोरीत नेहमीच पैशाचा खडखडाट असेल, तिजोरीत नेहमी रिकामी राहत असेल तर आश्लेषा नक्षत्रावर वडाचे एक पान आणावे आणि तिजोरीत ठेवावे. तिजोरीत पैसा येऊ लागतो आणि आलेला पैसा टिकून राहतो. नंबर 13. घरात एखादी तरी जागा कच्ची नक्की ठेवावी. असं केल्याने शुक्र मजबूत बनतो आणि भौतिक सुख प्राप्त होते. नंबर 14. कोणत्याही शनिवारी सध्या वापरत असलेल्या नावेचा खिळा घरी आणून घराच्या मुख्य दरवाजावर ठोकावा. याने घरात सदैव आनंद टिकून राहतो. नंबर 15. जर एखादी नवविवाहित स्त्री मनापासून खदखदून हसली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले तर ते अश्रू जो जिभेने चाटेल त्याचा भाग्योदय नक्की होतो. नंबर 16. गरिबी आणि दारिद्र्यता कायमची घालवण्यासाठी पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा जेर मिळवावा. हा जेर वाळवून पैसे ठेवण्याच्या तिजोरीत, कपाटात किंवा गल्ल्यात ठेवावा. प्रत्येक मंगळवारी त्याला धूपदीप दाखवावे. त्यामुळे गरिबी, दारिद्र्यता निघून जाते. नंबर 17. नजर किंवा बाधा झालेल्या व्यक्तीवरून एखादी भाकरी अगर चपाती 31 वेळा उतरावी आणि चौकात ठेवून द्यावी. नजर, बाधा दूर होते. नंबर 18. स्वयंपाकघरात बनवलेली पहिली भाकरी गाईच्या नावाने बाजूला काढून ठेवावी. दररोज गाईला गोग्रास दिल्याने घरात बरकत येते. नंबर 19. गाईप्रमाणेच कावळा, चिमणी, कुत्रा यांनासुद्धा स्वयंपाकघरातील काही हिस्सा नक्की द्यावा. नजर, हाय, बाधा यापासून कुटुंबाचे रक्षण होते. नंबर 20. तृतीयपंथीयांचा कधीही अपमान करू नये. उलट त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
तृतीयपंथीयांनी दिलेला बंदा रुपया तिजोरीत किंवा गल्ल्यात सांभाळून ठेवावा. धन वाढीस लागते. नंबर 21. रात्री जेवण करताना शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घालावी, त्यामुळे शत्रू शांत होतात. नंबर 22. पाण्यातील माशांना पिठाचे गोळे बनवून खाण्याकरता टाकावे, याने देखील आर्थिक प्रगती साध्य होते. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.